अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत ज्ञानोबांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दाखल झाली आहे। आज श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात पालखीचा मुक्काम आहे। येणाऱ्या पालखीमध्ये वारकरी दमून जातात, वारकऱ्यांचा थकवा जाणवतो, त्यांचे पाय दुखत असतात, पण वारकऱ्यांच्या पायांची मालिश देखील करून दिली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी। पाहूया। नाशिकहून निघालेली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जी आहे ती श्रीरामपूरमध्ये दाखल झाली आहे। श्रीरामपूरच्या बेलापूरमध्ये या ठिकाणी जी पालखी जी आहे दाखल झाली आहे। या ठिकाणी जे वारकरी जे आहे नाशिकहून या ठिकाणी पायी चालत आले आहे, त्यांच्या पायांना काही जखमा झाल्या असेल किंवा दुखत जर असेल तर तिची मालिश जी आहे या ठिकाणी कॉलेज स्टुडंट जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे पालखी सोबत जे आहे ते नाशिकहून या ठिकाणी आलेले आहे आणि थेट आपला जे काही वारकरी जे असतील त्यांच्या पायाला काही दुखापत जर झाली असेल किंवा पाय दुखत जर असेल तर तिची मालिश करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। चालता फिरता या ठिकाणी दवाखाना जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिंडीमध्ये पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही वारकरी आहेत। बाबा, तुम्ही कुठून आलात आणि काय वाटतं, किती प्रवास तुम्ही केलेला आहे? मी सिन्नर तालुक्यातून आलो। मारुती कारभार शेळके माझं नाव आहे आणि चालून चालून थकवा आल्यामुळे थोडीशी स्वयंसेवा करतात डॉक्टर लोक फ्री, आणि ते मालिश करून थोडासा आराम पडतो म्हणून मालिश करायची। आज नगर जिल्ह्यातील बेलापूर या गावामध्ये आम्ही लोकांची फिजिओथेरपी करत आहोत। त्या जे लोक आहे किंवा जे भाविक आहे ज्यांना पायाला दुखावा होतो, चालताना त्रास होतो, त्यांना आयुर्वेदिक औषधाच्या सहाय्याने दुखावा कमी करत आहोत आणि त्यांच्या पायांची मसाज करत आहोत। आयुर्वेदिक औषधाने या ठिकाणी मालिश जी आहे ती केली जात आहे आणि या मालिशनी कुठेतरी वारकऱ्यांना थोडासा आधार मिळण्याचं काम जे आहे या ठिकाणी होत आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।